हॅलो फ्रेंड्स, आजचा टॉपिक आहे थिअरीज ऑफ पनिशमेंट. तर बेसिकली थिअरीज ह्या 4 टाईपच्या आहेत, ज्याच्यामध्ये पनिशमेंटला त्यांनी एक चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. तर पनिशमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे जे एखाद्या ऑफेंडरला देण्यासाठी, आणि स्टेटचं हे प्रायमरी फंक्शन आहे की जो एखादा व्यक्ती क्राईम करतो तर त्याला स्टेटनी पनिश केलं पाहिजे. आता पनिश करणं पण का गरजेचं आहे, कारण की एक सोसायटीमध्ये स्टेटला एक हार्मोनी आणि पीस मेंटेन करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना जो क्राईम होतो तो कुठेतरी स्टॉप करायचा आहे, त्यांना तो रिपिटेटिव्ह होऊन नाही द्यायचा आहे. लोकांच्या मनामध्ये एक असं भीती निर्माण करायची की जेणेकरून त्यांना हे समजेल की तुम्ही जर असं काही क्राईम करताय तर स्टेट त्याला लाईटली घेणार नाही, स्टेट तुम्हाला ह्याची स्ट्रिक्ट ॲक्शन देणार. सो बेसिकली पनिशमेंटचे 4 थेअरीज काय आहेत आपण ते स्टडी करूया. सो दी फर्स्ट वन इज डिटरंट थिअरी. डिटरंट थिअरी म्हणजे काय, तर एखाद्याला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणे, तर त्याच्या मनामध्ये एक अशी भीती निर्माण करणे, एक असं फिअर हे करणे की तो ती गोष्ट करायला घाबरेल. सो अशी पनिशमेंट तुम्ही जे एखादा व्यक्ती जर एखादा ऑफेन्स करतो तर त्याला तुम्ही अशा प्रकारे पनिश करा की तो पुढच्या वेळेस लक्षात ठेवेल, की तो एक एक्झाम्पल बनेल सोसायटीमध्ये की जर आम्ही हे अमुक अमुक क्राईम केलं तर आम्हालाही अशा प्रकारची शिक्षा होणार. त्यामुळे टू स्टॉप दॅट काइंड ऑफ ॲक्ट, टू स्टॉप दॅट काइंड ऑफ ऑफेन्स, ह्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. सर हे जे डिटरंट थिअरी आहे, सो डिटरंट थिअरी हे स्मॉल क्रिमिनल्स असतात, जसे की पिक पॉकेटिंग आहे किंवा थेफ आहे किंवा असॉल्ट आहे, हे जे छोटे छोटे क्राईम्स आहेत ह्याच्यामध्ये ही थिअरी चांगली वर्क करते. कारण क्रिमिनल्स युजली जर त्यांना वाटत असेल की बाबा मी पिक पॉकेटिंग वगैरे केलं तर मला जर 4-5 वर्षाची शिक्षा होते, 3-4 इयर्सची शिक्षा होते, तर एखादा माणूस ते करणार नाही. सो टू क्रिएट अ फिअर इन दी माइंड ऑफ दी ऑफेंडर. सो बेसिकली ही जी थिअरी आहे ही स्मॉल क्राईम्ससाठी चांगली आहे. बट सिमिलरली जेव्हा हॅबिच्युअल क्रिमिनल्स येतात, जेव्हा मोठे मोठे क्राईम्स येतात, जसं की मर्डर आहे किंवा जे हाय लेवलचे क्राईम्स आहेत, त्याच्यामध्ये ही थिअरी थोडी कमी पडते. कारण क्रिमिनल्स जे असतात, जे अशा प्रकारे क्राईम करतात, त्यांची ऑलरेडी एक मेंटॅलिटी सेट झालेली असते, जे या क्राईमला घाबरत नाही. त्यांचं असं असतं की ठीक आहे, आम्हाला काही जेल होणार ना, आम्ही जेलमध्ये जाऊन राहू, मी एक मर्डर करतो आणि मला पुढचे जे माझं टाईम पिरियड आहे तो मला जेलमध्ये जर स्पेंड करायचा असेल तर ते लोक त्याच्यामध्ये ओके असतात. सो हे जेव्हा सिरियस काइंड्स ऑफ पनिशमेंट्स, जे सिरियस काइंड्स ऑफ क्राईम्स असतात, त्याच्यामध्ये डिटरंट थिअरी एवढी उपयोगी पडत नाही. सो डिटरंट थिअरी मध्ये एवढंच आहे की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये अशा प्रकारे भीती निर्माण करायची की तो ते क्राईम करायच्या आधी 10 वेळा विचार करेल. नेक्स्ट इज रिट्रिब्युटिव्ह थिअरी. आता रिट्रिब्युटिव्ह थिअरी ही बेसिकली रिव्हेंजवरती बेस्ड आहे. रिट्रिब्युटिव्ह थिअरी म्हणजे काय की रिव्हेंज घेणं. जसं की गांधीजी बोलतात की एखाद्याने तुम्हाला कानाखाली मारली तर तुम्ही दुसरा काल पुढे करा. पण ह्याच्यामध्ये म्हणलं असं आहे की अँड आय फॉर अ आय. जर एखादा व्यक्तीने माझ्याबरोबर वाईट केलं आहे तर त्याच्याबरोबर पण वाईटच झालं पाहिजे. त्यांनी मी जर एक पेन सफर केला आहे तर त्याला पण ते सफर झालंच पाहिजे. सो ही थिअरी असं बिलीव्ह करते की जो पण ऑफेंडर आहे, ज्यांनी ज्या लेवलचा क्राईम केला आहे आणि त्या क्राईममुळे विक्टीमनी जे सफर केलं आहे किंवा त्याला जे नुकसान झालं आहे, त्याला जे यातना झाल्यात, त्या सगळ्या त्या ऑफेंडरलाही झाल्या पाहिजे. त्यामुळे त्यालाही त्या लेवलची, त्या सिरियस काइंड ऑफ पनिशमेंट त्यांनीही भुगतली पाहिजे. सो बेसिकली ह्याच्यामध्ये रिट्रिब्युटिव्ह थिअरी इज व्हेरी सिम्पल, जिथे त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही पण त्याच लेवलची शिक्षा ऑफेंडरला द्या. ह्याच्यामध्ये जे पिनोलॉजिस्ट आहेत, जे ऑथर्स आहेत, ज्यांनी ह्याच्यामध्ये स्टडीज केलं आहे पनिशमेंटचं, त्यांचं असं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे. आपण पण असंच बिहेव केलं, क्रिमिनल मेंटल जसं त्यांची मेंटॅलिटी आहे, आपण पण तसंच बिहेव केलं की चल ह्यांनी माझं नुकसान केलं, ह्याचंही नुकसान झालं पाहिजे, तर मग सोसायटीमध्ये ह्याचा काही फायदा नाही होणार. प्रत्येकजण एकमेकांशी असा एक रिव्हेंज घेऊनच चालणार, की बदल्याची भावना घेऊनच चालणार. आणि आपल्याला सोसायटीमध्ये पीस मेंटेन करायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे जी मेंटॅलिटी आहे ही प्रोवोक नाही करायची. आपल्याला कुठेतरी ह्याला सप्रेस करायचं आहे की नाही, तुम्ही थोडं रिफॉर्म करा स्वतःला, आणि आपल्याला ही जी मेंटॅलिटी ही एनकरेज नाही करायची आहे. सो त्याच्यानंतर येते थर्ड थिअरी, ती आहे प्रिव्हेंटिव्ह थिअरी. आता प्रिव्हेंटिव्ह नाव बघूनच तुमच्या लक्षात येतं की प्रिव्हेंट करणे. सो प्रिव्हेंटिव्ह थिअरीचा बेसिकली कन्सेप्ट काय आहे की टू प्रिव्हेंट दी क्रिमिनल फ्रॉम डुईंग एनी पर्टिक्युलर ॲक्ट. ह्याच्यामध्ये या ऑथरने एक चांगलं एक्झाम्पल दिलेलं आहे. ट्रेसपासिंगचं त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे. जेव्हा पण एखादी लँड असते, ओपन लँड, त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल बोर्ड लावलेला असतो की जर तुम्ही ही प्रॉपर्टी एंटर केली, ट्रेसपास केली, तर तुमच्या अगेन्स्ट
आम्ही लिगली कारवाई करू. तर ह्याच्यामध्ये जो लँड ओनर आहे त्याचं बेसिकली हे इंटेन्शन नसतं की त्याला त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायची, पण त्यांचं असं असतं की एखादा व्यक्ती माझ्या प्रॉपर्टीमध्ये येईल, एंटर करेल, ह्याच्या आधीच मला त्याला स्टॉप करायचं आहे. त्यामुळे टू प्रिव्हेंट समबडी फ्रॉम कमिटिंग दॅट पर्टिक्युलर क्राईम. सो प्रिव्हेंटिव्ह थिअरीमध्ये त्यांचं इंटेन्शन असतं की मला ते क्राईम होण्यापासून आधीच प्रिव्हेंट करणे. सो ह्याच्यामध्ये बेसिकली ते लोक फोकस करतात जेल्सवरती, की जर एखाद्या क्रिमिनलनी ऑफेन्स केला तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाका. जेलमध्ये टाकल्याने काय होईल, तो सोसायटीपासून लांब राहील. जे क्रिमिनल्स आहेत त्यांना जर आपण जेलमध्ये टाकतोय तर ते सोसायटीपासून लांब होत आहेत. मग सोसायटीपासून त्यांचा कॉन्टॅक्ट तुटतोय, त्यामुळे सोसायटी सेफ होते, कारण आपण सोसायटीला प्रिव्हेंट करतोय अशा क्रिमिनल्सला सोसायटीमध्ये एंटर करण्यापासून. सो त्यांचा कन्सेप्ट, ती प्रिव्हेंटिव्ह थिअरीचा कन्सेप्ट होता की तुम्ही जेलवरती फोकस करा, क्रिमिनल्सला तुम्ही सोसायटीपासून सेपरेट करा, त्यांना तुम्ही जेलमध्ये ठेवा आणि त्यांना असे क्राईम्स फ्युचरमध्ये घडण्यापासून आपण स्टॉप करू शकतो. दी लास्ट थिअरी इज अबाउट रिफॉर्मेशन. सो इट इज अबाउट लाईक रिफॉर्मेटिव्ह थिअरी. तर रिफॉर्मेटिव्ह थिअरी म्हणजे रिफॉर्मेशन म्हणजे एखाद्याला सुधारायचा चान्स देणे. रिफॉर्मेटिव्ह थिअरी असं बोलते की क्रिमिनल्स जर एखादा क्राईम करतात तर त्यांचं काहीतरी रिझन असेल, त्यांचं काहीतरी चाइल्डहूड ट्रॉमा असेल, किंवा काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये असं झालं असेल की त्यांना खूप फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, किंवा जे काही रिझन्स आहेत त्याच्यामुळे त्यांनी हे क्राईम केलेलं आहे आणि आपण त्यांना एक संधी दिली पाहिजे, लॉकडून आपण एक त्यांना संधी दिली पाहिजे सुधारण्यासाठी. सो त्यांचं असं अजून एक कन्सेप्ट आहे की जे रिफॉर्मेटिव्ह थिअरी ते म्हणतात की जे पनिशमेंट आहे ते प्रत्येक एजसाठी इट शुड बी डिवायडेड, लाईक की एजचं वेगळं असलं पाहिजे, सेक्सचं वेगळं असलं पाहिजे. तर त्यांच्या मेंटल स्टेटला बघून आपण त्यांना पनिशमेंट दिली पाहिजे. जसं मायनर ग्रुप आहे तर मायनर ग्रुपला तुम्ही ज्युएनाईल जस्टिस ॲक्टमध्ये तुम्ही ट्रीट करा, त्यांना थोडी लिनियंट काइंड ऑफ पनिशमेंट दिली जाते कम्पेअर टू अदर अडल्ट लोकांमध्ये. सिमिलरली सेक्समध्ये जसं की प्रेग्नेंट लेडीला तुम्ही डेथ पेनल्टी देऊ शकत नाही. सो त्यांचं म्हणणं आहे की डिफरंट फॉर्म ऑफ पनिशमेंट आपण ह्या प्रकारे सेग्रिगेट करू शकतो. रिफॉर्मेटिव्ह थिअरीमध्ये बेसिकली कसं होतं की जसं की जेलमध्ये आपल्याला माहीतच असेल की जे कैदी असतात त्यांना एक बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइडेड असतात, जसे की कॉम्प्युटर तुम्ही शिकू शकता, तुमचं पुढचं एज्युकेशन तुम्ही कंप्लीट करू शकता, एक्झाम्सला तुम्ही काही अपियर करण्याचं त्यांना एक संधी मिळते. सो जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमची पनिशमेंट कंप्लीट करून तुम्ही सोसायटीमध्ये येता बाहेर, तेव्हा तुम्हाला एक नॉर्मल जॉब भेटू शकतो, किंवा तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकता. कारण तुमची पनिशमेंट संपल्यानंतर जेव्हा तुम्ही सोसायटीमध्ये येता तेव्हा पण एक लाईफ असते. सो ती जगण्यासाठी तुम्हाला हेल्प करायसाठी, तुम्हाला मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी रिफॉर्मेटिव्ह थिअरी इज व्हेरी हेल्पफुल. आणि हे अशा केसेसमध्ये जास्त उपयोगी पडते, जसे की सेक्शुअल क्राईम्स वगैरे आहे, जिथे क्रिमिनल मेंटॅलिटी आपल्याला दिसते की त्या माणसाचं मानसिक संतुलनच प्रॉपर नसतं. अशा वेळेस ही जी थिअरी आहे ही तिथे पण खूप चांगल्या प्रकारे काम करते. आता ह्या थिअरीमध्ये अजून एक असं क्रिटिसाईज केलं गेलेलं की तुम्ही जर बोलताय की त्यांना रिफॉर्म करण्याची संधी द्या, पण हे विसरू नका की अल्टिमेटली ते क्रिमिनल आहेत, त्यांनी काहीतरी क्राईम केलं आहे, त्यांनी काहीतरी कोणाचं नुकसान केलं आणि म्हणून ते जेलमध्ये आलेले आहेत, ते काही पिकनिकसाठी जेलमध्ये आलेले नाहीत. पण बेसिकली मग ह्याच्यामध्ये ह्या स्टडीमध्ये पेनॉलॉजिस्टचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांना रिफॉर्म करण्याची संधी देतो आहे, पण त्याचबरोबर आम्ही त्यांना पनिशही करतो आहे, आम्ही त्यांना जेलमध्ये ठेवतो आहे, त्यांच्या सोसायटीमधून त्यांना आम्ही लांब करतो आहे, त्यांच्या फॅमिलीपासून आम्ही त्यांना लांब करतो आहे. जर त्यांना पनिशमेंट मिळते 7 इयर्सची, 3 इयर्सची, 5 इयर्सची, वॉट एव्हर इट इज, ते त्या पिरियडसाठी आयसोलेट होत आहेत सोसायटीमधून, आणि त्याच्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट हा सोसायटीमधून किंवा जे त्यांचं डेली रुटीन आहे त्याच्यामधून ते त्यांना स्टॉप केलं जातं. आणि दॅट मीन्स की त्यांना हे पनिशमेंटच आहे, त्यांना हे मेंटल पनिशमेंट आहे की तुम्हाला सोसायटीमध्ये नॉर्मल लोकांसारखं तुम्ही वागू शकत नाही, तुम्हाला एकाच जागी बंद राहणं आहे. तर ही फॉर्म ऑफ पनिशमेंटच आहे, फक्त आम्ही त्यांना एक संधी देतो आहे की तुम्ही ह्याच्यानंतरही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकता. सर हे 4 थिअरीज आहेत बेसिकली. ह्या थिअरीजवरती आपले पनिशमेंट बेस्ड आहेत. सो मी हा टॉपिक इथेच संपवते. थँक्यू सो मच.